बाकीच्यांना काही काही जणांना टेन्शन येते की म्हणजे एज्युकेशन चालू आहे तर ते करत करत कशाला मग इकडे बोलवलेस वगैरे. तर मी म्हटलं की एक संधी आली होती, तर संधी आल्यानंतर संधीचं सोनं करून घ्यावं हे असं मला वाटलं. आणि पण मी त्यांना विचारलं अगोदर की एज्युकेशन चालू आहे, कारण हिचं MCA सेकंड इयर चालू आहे आता आणि तिचं बीकॉम झालंय, ती एक दुसरा कोर्स करत होती, पण म्हटलं तो बंद ठेवावा लागेल आणि साधारणतः मालिका 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी असतोच हा. तर मग म्हटलं की बघा तुम्ही विचार करा, तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही हे करा. पण ह्या सगळ्या गोष्टी ऑडिशनच्या ह्याच्या थ्रूच होत्या, म्हणजे त्याच्यामुळे म्हटलं की घ्या संधी, बघा तुम्हाला यायची असेल तर. त्याने ते ठरवलं आणि आणि आईचं लहानपणापासून शूट वगैरे बघत आल्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. लहानपणी खूप वाटायचं की नाही आपण पण करू शकतो, पण इथे आल्यावर कळलं की तेवढं इझी नाहीये, खूप हार्ड आहे. आणि एज्युकेशन सोबत आपल्याला ऑप्शनल पण खूप ठेवायला पाहिजेत, त्यामुळे एक्सपिरियन्स घेतला. बट आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटेल. म्हणजे तिघी एकत्र काम करू हे अनएक्सपेक्टेड होतं. आणि हे किती छान आहे ना, आय थिंक तुमची पहिलीच मालिका आहे ना दोघींची. म्हणजे खरंच किती छान आहे की पहिली मालिका तेही आईसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे फार कमी जणांच्या बाबतीत घडत असेल हो ना. तेच मला म्हणजे मी परमेश्वराचे आभार मानते. आणि एकच प्रोडक्शनने ती संधी दिली. तेजपाल वाघ आमची आणि तेजपाल वाघ आणि पूजा कुलकर्णी क्रिएटिव्ह होती त्यावेळेस. तर त्या सगळ्यांचेच थँक्यू, कारण फार रेअर संधी अशा असतात आणि मला ती मिळाली, त्यामुळे मी खूप थँकफुल आहे. म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइमच असं होत हो, आहे. की आई आणि मुलगी एकाच